श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्याबरोबर असे माझे अनुभव शेअर करणार आहे की मला ह्याच्या आधी कधीच अनुभव आले नाही. माझ्या एवढ्या दिवसाचे स्वामी सेवेचं फळ मला आत्ता भेटलेलं आहे. स्वामींची कृपा आत्ता माझ्यावर झालेली आहे. मी स्वामींची नित्यसेवा, रोजची जी सेवा आहे ती रोज करते. सगळ्यात आधी मला स्वामींनी दिव्यामध्ये नंदीचा आकार, महादेवाचा वाहन, त्याचे दर्शन सर्वात आधी मला दिव्यामध्ये आले आहे. हा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप कसं तरी वाटते. मला बोलता येत नाही आहे, असा माझा अनुभव आहे हा. म्हणजे स्वामींची सेवा, स्वामींनी माझी सेवा स्वीकार केली, हे मला तुमच्याबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे. त्याच्यानंतर रोज मला दिवसाआड असा दिव्यातून चंद्रकोर दिसून आलेला आहे. म्हणजे दिसून रोज येत आहे मला. माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत असताना मला खूपच, म्हणजे मी सांगू शकत नाही. मी रोजची नित्यसेवा झाल्यानंतर 14वा गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय रोज वाचते न चुकता. त्याच्यानंतर मला कुलदेवीचं नित्यसेवामध्ये कुलदेवीचे आपले जेवढे मंत्र असतात, मंत्रश्लोक सगळं असतात, ते झाल्यानंतर मला साक्षात देवीचे डोळे दिव्यातून दिसून आलेले आहेत. माझे नित्यसेवामध्ये 108 तारक मंत्र, 108 वेळा तारक मंत्र मी रोज घेते आणि जेवढं मला होईल तेवढं मी स्मरण स्वामींचे करत असते. त्यामुळे मला खूप दिवसांनी स्वामींनी मला असे दिव्यातून मला असे अनुभव यायला लागले की मला अजून वाटलं की अजून मी काहीतरी करू शकते. मी त्रिशूल पण दिव्यातून दिसून आले आहे, दिव्यातून दर्शन झाले आहे. हे कसं घडलं, काय घडलं ते मलाही माहीत नाही. त्रिशूलाचे दर्शन मला झाले. मी रोज महादेवाच्या मंदिरात जात असते, तर त्याचाही अनुभव. आणि त्याच्यानंतर प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची मी पंचमृताने आंघोळ घातली, स्नान केला. त्याच्यानंतर मी स्वामींना असं तयार केलं, कपडे, त्यांचं स्थान सगळं काही केलं आणि त्यांना स्वामींना त्यांच्या आसनावर बसवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क स्वामी त्या कपड्यातून बाहेर निघून एका कोपऱ्याला जाऊन बसले. मला म्हणजे मी सांगू शकत नाही, तो अनुभव सगळ्यात म्हणजे भयानक अनुभव होता माझ्यासाठी. म्हणजे माझ्या अंगाला काटे आले. काय करू, काय समजेना मला, असं काय झालं, काय नाही समजतच नव्हतं मला. त्याच्यानंतर मी आपले एकदम जुने स्वामी सेवकरी आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की ताई, तुमची सेवा स्वामीपर्यंत पोचलेली आहे. स्वामी तुमच्या घरात, स्वामींचं आगमन झालं आहे. आणि मी म्हणते, हे घर माझं नाही, स्वामींचं आहे. स्वामींच्या घरात आम्ही राहत आहोत. मी स्वामींची सेवा कधीच सोडू शकत नाही. आणि त्याच्यानंतर मी चंद्रकोरचा एक व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे. चंद्रकोरचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही. चंद्रकोर कसा बरोबर चंद्रकोर आलेला आहे दिवस. मला म्हणजे मी सांगू शकत नाही एवढे अनुभव खूप. म्हणजे माझी नित्यसेवामध्ये तुम्ही पण नक्की करा. रोजच्या सेवेमध्ये 101 वेळा तारक मंत्र आणि जेवढे आपल्याकडून होईल तेवढे स्वामी नामांचा जप आणि नित्यसेवा आपली रोज जाते ती नक्की करा. आणि गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय रोज वाचावा. गुरुचरित्र तर आपण नेहमी करतोच पण रोजच्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय जरूर घ्या. कारण मला स्वामींनी दर्शन दिलेले आहे, तुम्हालाही नक्की दर्शन देतील. मी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलणार आहे की धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल, माझा अनुभव तुमच्याबरोबर मी पोहोचवल्याबद्दल.